पोटातील गॅस, ॲसिडिटी आणि जडपणा ही समस्या आजकाल खूप जणांना त्रास देते. चुकीची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, ताणतणाव यामुळे ही समस्या वाढते. तेव्हा पोटात गॅस, ॲसिडिटी आणि जडपणाची मुख्य कारणं नक्कीच समजून घ्या. जसं की वेळेवर न जेवणं, उपाशी राहणं, जास्त तिखट, तेलकट, फास्ट फूड खाणं, जास्त चहा, कॉफी पिणं, पोट साफ न होणं, ताणतणाव, चिंता, झोपेची कमतरता, खूप जलद खाणं, रात्री उशिरा आणि जड जेवण करणं यामुळे या समस्या निर्माण होतात. यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. जसं की कोमट पाणी प्या. सकाळी उठल्यानंतर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅस कमी होतो. ओवा आणि मीठ घ्या. अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर काळं मीठ नक्की खा. जेवणानंतर घ्या. गॅस, पोटदुखी तुमची लगेच कमी होते. त्याचप्रमाणे जिरं आणि पाणी नक्कीच तुम्ही घेऊ शकता. 1 चमचा जिरे उकळून पाणी प्या. ॲसिडिटी आणि जडपणा कमी होतो. ताक प्या. दुपारी जेवणानंतर ताक घ्या. त्यात जिरेपूड आणि मीठ नक्की घाला. पचनासाठी हे उत्तम आहे. आल्याचा रस घ्या. आल्याचा रस आणि मध गॅस आणि मळमळ कमी करतं. पचन सुधारण्यासाठी काय खावं तर भाताची पेज, वरण, डाळ, भाजी यामध्ये दोडका, गाजर, कारले, केळी, सफरचंद, पपई, ताक, दही नक्कीच घेऊ शकता. काय टाळावं तर जास्त तिखट, तेलकट पदार्थ, बेकरी, मैदा, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी, रात्री उशिरा जेवण करणं ह्या गोष्टी नक्की टाळा आणि चांगल्या सवयी लावा. जसं की वेळेवर जेवण करा, चावून खा, जेवणानंतर लगेच झोपू नका, 20 ते 30 मिनिटे चाला, ताणतणाव कमी ठेवा, ध्यान प्राणायाम करा. त्याचप्रमाणे काही आयुर्वेदिक उपायही करा. त्रिफळा चूर्ण रात्री कोमट पाण्यासोबत घ्या. हिंग भाजीत, डाळीत वापरा. अजवाईन अर्क घ्या. कधी डॉक्टरांकडे जावं तर रोजच ॲसिडिटी होत असेल, छातीत जळजळ आणि उलटी होत असेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जा. किंवा वजन अचानक कमी होत असेल, रक्ताची उलटी, काळे पातळ शौच होत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. पोटातील गॅस, ॲसिडिटी ही औषधांपेक्षा योग्य आहार, घरगुती उपाय आणि शिस्तबद्ध जीवनशैली याने चांगली नियंत्रणात राहते. तेव्हा घरगुती उपाय करा आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये नक्कीच चांगले बदल करा आणि चांगल्या सवयी लावा. नक्कीच तुम्हाला या समस्यांपासून आराम मिळू शकतो आणि तुम्ही निरोगी नक्कीच राहू शकता. तुमचं पोट साफ असेल तर तुम्ही नक्कीच निरोगी राहता. तेव्हा पोट साफ होण्याकडे नक्कीच लक्ष द्या. त्यासाठी चांगल्या सवयी लावून घ्या.